नमस्कार. गीतेवरील गप्पा या आपल्या पहिल्या सत्राच्या इंटरव्हल नंतरच्या सत्रामध्ये सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. अम, आपला हा गप्पांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी माधुरीला विनंती करेन की तिने तिचा दुसरा प्रश्न विचारावा. अ, प्रसाद, एक विचारायचं होतं म्हणजे भगवद्गीतेतनं काय शिकायला मिळणार? म्हणजे आता तू जे सांगितलंस की कुठल्या एका परमपदावर पोहोचण्यासाठी वगैरे भगवद्गीतेचं हे, पण व्हॉट इज इट दॅट वी आर गोइंग टू लर्न फ्रॉम भगवद्गीता? भगवद्गीतेचे साधारण दोन भाग करता येतील ह्या बेसिसवर की त्याच्यातून काय शिकायचं आहे आपल्याला. एका भागाला आपण ब्रह्मविद्या म्हणतो, म्हणजे डिवाइन नॉलेज, म्हणजे लाईफ विषयी अतिशय फंडामेंटल नॉलेज. आणि दुसऱ्या भागाला आपण योगशास्त्र म्हणतो, म्हणजे इट इज ऑल अबाउट एक्झिक्युशन, ऍक्शन. म्हणजे ब्रह्मविद्येतून आपल्याला कळतं की आपलं डेस्टिनेशन काय आहे, आणि योगशास्त्रातून आपल्याला कळतं त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं कसं, हाऊ डू आय गेट देअर. तर गीता हे पूर्ण मोक्षशास्त्र आहे, कारण ते मोक्ष या कन्सेप्ट विषयी पण तुम्हाला सांगतं, आणि तो मोक्ष प्राप्त कसा करायचा हे दोन्ही सांगतं. म्हणून जर तुम्ही गीतेकडे बघितलं तर गीतेमध्ये बेसिकली 18 अध्याय आहेत, आणि प्रत्येक अध्यायात एक योग सांगितलेला आहे. उदाहरणार्थ, पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे. म्हणजे अर्जुनाला हम्म. जो नर्वस ब्रेकडाऊन झाला अर्जुनाचा कुरुक्षेत्रावर, त्याला सुद्धा गीताकारांनी विषाद योग असं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग कृष्णाने दुसऱ्या अध्यायात सांख्य योग सांगितला, किंवा त्याच्या पुढे कर्ममार्गावर त्याने मोक्ष संन्यास योग, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, राजविद्या राजगुह्य योग, असे अनेक विविध योग सांगितले. थोडक्यात गीतेच्या 18 अध्यायांमध्ये 18 योग आपल्याला शिकायला मिळतात. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी गीताकारांनी एका गोष्टीची पुनरुक्ती केलेली आहे की याच्यातून तुम्ही काय शिकताय. तर तुम्ही ब्रह्मविद्या शिकताय आणि योगशास्त्र शिकताय. म्हणजे काय? तर ब्रह्मविद्या म्हणजे जीवनाविषयीचं ज्ञान, जीवनविद्या किंवा डिवाइन नॉलेज असं तुम्ही शिकताय, आणि योगशास्त्राद्वारे ते नॉलेज आपल्या नेहमीच्या जीवनात क्षणोक्षणी कसं वापरायचं याचं शास्त्र, ज्याला योग म्हणतात गीताकार, तेही शिकताय. म्हणजे नुसतं ज्ञान देऊनच गीताकार थांबलेले नाहीयेत, तर ते ज्ञान कसं वापरायचं हेही कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि दिस इज वेअर कृष्णा इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ देम ऑल, आणि म्हणूनच त्याला योगेश्वर म्हणतात. कारण ब्रह्मविद्या तर अस्तित्वात होतीच कृष्ण अवताराच्या आधी सुद्धा, पण योगशास्त्र हे कृष्णाने अस्तित्वात आणून ती ब्रह्मविद्या प्रत्येकाने किंवा प्रत्येकालाच आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात वापरता येऊन परमपद कसं प्राप्त करून घेता येईल हा मार्ग उघड करून दिला, म्हणून त्याला योगेश्वर म्हणतात. आणि हे जे ज्ञान कृष्णाने दिलेलं आहे त्याला तो स्वतःच वर्णन कसं करतो? राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, असं कृष्णाने या ब्रह्मविद्येचं वर्णन केलेलं आहे. त्याला तो राजविद्या का म्हणतो? म्हणजे राजविद्येचा साधा अर्थ सुप्रीम नॉलेज, म्हणजे मानवाला माहीत असलेल्या कोणत्याही ज्ञानाची शाखा ही ह्याच्यापेक्षा वर नाही. तर हे सुप्रीम नॉलेज का, ते आपण समजून घेऊया. सुप्रीम नॉलेज बिकॉज विदाउट दिस नॉलेज getting into the best possible state of being is not possible. म्हणजे तुम्ही केमिस्ट्री शिका, तुम्ही फिजिक्स शिका, तुम्ही बायोलॉजी शिका, तुम्ही ज्ञानाची कोणतीही शाखा शिका, पण ते तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. आता मुक्तीचा अर्थ काय? मुक्ती ही सुख आणि दुःख या दोघांपासून मुक्ती. मुक्ती म्हणजे नुसती दुःख मुक्ती नव्हे, कारण सुख आणि दुःख या नाण्याच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
तुम्हाला जर दुःख सोडायचं असेल तर तुम्हाला सुख सोडावं लागेल. आणि या दोन्ही पासून मुक्ती मिळाल्यावर माणसाला जी गोष्ट प्राप्त होते तिला इंग्लिशमध्ये ब्लिस म्हणतात, किंवा आपण साध्या शब्दात शांती, तृप्ती, कृतकृत्यता वगैरे असं म्हणू शकतो. तर सुखदुःखातून मुक्ती देणारं ज्ञान म्हणून हे राजविद्या. पण इन द नेक्स्ट ब्रेथ त्याच श्लोकात पुढचा शब्द कृष्णाच्या तोंडून कोणता येतो? राजविद्या राजगुह्यम. आता गुह्य म्हणजे सिक्रेट. तर कृष्णाने सांगितलेलं आहे की हे नुसतं सुप्रीम नॉलेज नाहीये, तर हे सुप्रीम सिक्रेट सुद्धा आहे. काय याला सुप्रीम सिक्रेट म्हणाला कृष्ण? त्याचं उत्तर असं आहे की साधारण जेव्हा आपण एखादं सिक्रेट उघड करून सांगतो दुसऱ्यांना, तेव्हा ते सिक्रेट राहत नाही, नष्ट होतं. म्हणजे आता समजा कोणतंही सिक्रेट घ्या की इराण आणि युएसच्या युद्धामध्ये त्यांचं काय ठरलंय, सीज फायर साठी ज्या कंडिशन्स आहेत त्या सिक्रेट कुठपर्यंत, जोपर्यंत मीडिया त्या सगळ्या कंडिशन्स टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणून पब्लिश करत नाही तोपर्यंत. एकदा त्या ब्रेकिंग न्यूज म्हणून पब्लिश झाल्या, मीडियाने आरडाओरडा केला की त्यातली सिक्रेसी संपली. हे आपल्याला माहित असलेल्या सर्वसामान्य सिक्रेटच्या बाबतीत. पण गीतेमध्ये जे सिक्रेट सांगितलेलं आहे कृष्णाने, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते वारंवार उघडपणे, एक्सप्लिसिटली, पब्लिकली सांगून सुद्धा लोकांना समजत नाही, ते सिक्रेटच राहतं. म्हणून ते सगळ्या सिक्रेटमध्ये श्रेष्ठ सिक्रेट. आणि ते सिक्रेट कोणतं आहे हे मी आता तुम्हाला सांगून टाकतो, आणि ते तुम्हाला पटणार नाही. आणि तुम्हाला पटणार नाही यातून सिद्ध काय होईल की ते खरंच राजगुह्य आहे. आणि ते सिक्रेट काय आहे एका वाक्यात सांगून मी पुढे जातो. विपिन, तुला ठामपणे वाटतंय की तू विपिन चिंचाळकर आहेस. आता मी तुला अगदी 100% निश्चितपणे सांगतो की तू विपिन चिंचाळकर नाहीस. हे ते राजगुह्य आहे. आणि हे तुला पटणार नाही. तुला हे पटेल अशी माझी अपेक्षाच नाही. कदाचित तुला कॉग्निटिव्ह लेवलला पटेल किंवा पटल्यासारखं, समजल्यासारखं वाटेल, किंवा पोलाइटली तू म्हणशील की नाही पण ठीक आहे, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड वगैरे वगैरे. पण त्याच्या पुढची कृती जी तू करशील, पुढचं कर्म जे करशील, ते तू मी विपिन चिंचाळकर आहे या फर्म बेसिसवरच करशील. सिनकर साहेब, तुमच्या बाबतीत तेच. मी जर तुम्हाला मकरंद सांगितलं सिनकर. सिनकर की सिनकर फक्त. हा. तुम्ही सिनकर नाहीच, मकरंद सिनकर, हम्म. तर ते पटणं तुम्हाला अशक्य आहे. आणि म्हणूनच त्याला राजगुह्य म्हटलेलं आहे. आणि कृष्णाने जे 18 योग सांगितले त्याचा अर्क काढून मी तुम्हाला देणार आहे, आणि त्याला राजयोग म्हणतात, द सुप्रीम योग. हा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उलगडून. आणि तो या लेवलला सांगणार आहे की ज्या लेवलला तुम्ही तो प्रॅक्टिस करू शकाल. आणि त्याची फलश्रुती अशी होईल की तुम्ही तो योग तुमच्या अंगात मुरला की तुम्ही स्वतःहून म्हणाल की जो मी मला समजत होतो तो मी नाही, मी वेगळाच आहे. आणि तो मी आधी आपलं समजत होतो मला, त्याच्याविषयी तुम्हाला स्वतःच हसू येईल. स्वतःवरच तुम्ही हसाल की अरे किती मी मूड होतो आणि मला काय वाटत होतं आणि खरं काय निघालं. म्हणून त्याला राजयोग म्हणतात, द सुप्रीम योग विच टेक्स यू टू दॅट. आणि जेव्हा तुम्हाला अतिशय आत्ता जितक्या फर्मली कळल्यासारखं वाटतंय की मी म्हणजे प्रसादवटी, तितक्याच फर्मली जेव्हा कळेल की मी म्हणजे प्रसादवटी नाही, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली अल्फा स्टेट मध्ये जाल. आणि एकदा त्या अल्फा स्टेट मध्ये गेल्यावर, अपार्ट फ्रॉम
natural states like sleeping state in which you slide down from alpha state into theta state. Apart from these natural phenomenon, तुम्ही त्या अल्फा स्टेट मधून बाहेर येणार नाही. ही गंमत आहे. आणि कृष्णाला राजवैद्य का म्हणतात, राजविद्या का म्हणतात या ज्ञानाला हे आपण समजून घेतलं. राजगुह्य का म्हणतात हे समजून घेतलं. ते परमपद प्राप्त करून देणाऱ्या योगाला राजयोग का म्हणतात हे आपण समजून घेतलं. आता कृष्णाला जसं योगेश्वर म्हणतात तसं राजवैद्य सुद्धा म्हणतात. आणि ते का, याचं उत्तर असं आहे की तुम्ही सर्वसामान्य वैद्यांकडे गेलात तर सर्वसामान्य वैद्य तुम्हाला जीवनदान देतात. कृष्ण हा एकच वैद्य असा आहे की जो तुमचं जीवन संपवून टाकतो. म्हणजे काय, म्हणजे असं की ते ज्ञान तुम्हाला झालं, आपण खरंच कोण आहोत, त्यानंतर तुम्हाला पुनर्जन्म येत नाही. आणि दुसरं म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला हे ज्ञान होतं की मी विपिन चिंचाळकर नाही, किंवा मी मकरंद सिनकर नाही, किंवा मी माधुरी ओटी नाही, किंवा मी प्रसाद ओटी नाही, त्या क्षणीच तथाकथित जीवनाचा अंत होतो. आणि या अवस्थेचं वर्णन तुकोबारायांनी कसं केलेलं आहे, आपुलेची मरण पाहिले म्या डोळा. म्हणजे मी जिवंत असतानाच मी मेलेला पाहिलं मी स्वतःला. आणि त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, झाला तो सोहळा अनुपम. म्हणजे आपण मेलेलं आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं, या फेनॉमिननला तुकोबाराय सोहळा म्हणतात. म्हणजे सम ग्लोरियस अकरन्स. आणि अनुपम सोहळा म्हणतात. झाला तो सोहळा अनुपम, म्हणजे दुसरी याला उपमाच नाही. म्हणजे दुसरा कोणताही माझ्या आयुष्यात घडलेली घटना किंवा सोहळा हा इतका सुखद, इतका आनंददायी, इतका वैभवशाली, ग्लोरियस नव्हता. इतकी मजा आली, आणि ती इतकी मजा आली की त्यानंतर त्या मजेला अंतच नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे केवळ ब्लिस एवढंच उरलं. तुकोबाराय आंबिले हा उरलाच नाही. अशी राजविद्या, राजगुह्य, राजयोग या राजवैद्याने सांगितलेलं आहे. आणि ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपलं केवढं भाग्य आहे. तुफान आहे हे. आणि त्याचा तुम्ही जसं जसं ते आकलन करून घ्याल, जसं जसं राजयोगाचा सराव आपल्या दैनंदिन जीवनात करायला लागाल, तसं तसं यू विल बिकम मोर अँड मोर ग्रेटफुल की किती आपलं भाग्य. इतकं ते तुफान आहे. आणि त्याचं वर्णन मी शब्दात करत नाही, कारण त्याचं वर्णन शब्दात करता येण्यासारखं नाहीये. ते अनुभवूनच बघायचं. म्हणजे तुम्ही गोड खाल्लेलं नसलं तर साखर कशी गोड असते हे मी तुम्हाला शब्दांनी नाही पटवून देऊ शकत. पण ज्या वेळेला साखरेचा दाणा तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवाल, त्यावेळेला मी न सांगताही तुम्हाला कळेल की गोडी म्हणजे काय. तर अशी प्रत्यक्ष अनुभवून बघण्याची ही जी चीज आहे, त्या मार्गावर आता आपण जाणार आहोत. आणि खूप मजा येणार आहे, एवढंच मी म्हणू शकतो. आता मला थोडस हा मोनोलॉग थांबवतो. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही बोला कृपया आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मग विपिन, तुझ्या किंवा सिनकर साहेबांच्या प्रश्नांकडे आपण येऊ. मला फक्त एकच जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की तुमच्या काय अपेक्षा आहेत, या 12 वर्गातून आपण काय शिकू, किंवा काय तुम्हाला काय वाटतं काय मिळेल तुम्हाला. तर आपण फक्त दोघांचंच करू. माधुरीचा हा तिसरा गीता वर्ग आहे, त्यामुळे तिचं उत्तर मला माहिती आहे. तर मला वाटतं
विपिन तू सांग तुझ्या काय अपेक्षा आहेत, मग आपण सिनकर साहेबांकडे येऊ. ओके. म्हणजे मी गीता असं मी आधी पण पुस्तक होतं घरी, थोडासा बघायचा प्रयत्न केला. पण ते सगळा फोकस होता किंवा त्याच्याबद्दल काही वेबसाईट्स आहेत. त्याच्यावर फक्त असं होतं, की त्याचं संधी विग्रह करून कसं वाचायचं किंवा पण त्याच्यातून काही पुढे जाईना. म्हणजे त्यातनं थोडंसं वाचलं, थोडा वेळ ठेवून दिलं, खूप झालं असं म्हणून. पण हे जे ज्ञान आहे ते नेमकं काय आहे? ते आपल्याला जरी आपल्याला संस्कृत हा जो एक आपला त्याच्यामागे हे असेल, अडथळा असेल संस्कृतचं ज्ञान, तरी पण ते वाचूनही ते कळत नाही. अगदी तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तरी ते व्यवस्थित समजून घ्यावं कोणाकडून तरी. त्याच्या मधलं म्हणजे त्या हार्ड फॅक्ट्स जे आहेत इन टर्म्स ऑफ श्लोक किंवा असं, त्याच्यामध्ये अडकून न राहता त्याच्यातला मतितार्थ समजून घेणं आणि तो कसा आपण वापरू शकतो ॲक्चुअली. कारण समजतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, पण ते कळतं पण वळत नाही तसं म्हणतो. तसं त्या असतं, की ॲक्चुअली कसं करायचं आणि आपण जेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण असं असतं ना, की शेड्यूल ऑफ ऑपरेशन्स असतं आपल्या कामामध्ये. पण जेव्हा ॲक्चुअली तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही त्या स्टेप्स नाही फॉलो करत. तुम्ही त्या एक इन्स्टिंक्टिव्हली काही गोष्टी तुम्ही पटकन करता आणि मग बघता, अरे आपण ते असं या स्टेपला मिस झाला किंवा असं करायला पाहिजे होतं वगैरे. त्या दृष्टीने ते आहे, की मला जो 18 अध्यायातला जो माहिती आहे त्यातली, ज्ञान, ते सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते कसं मी वापरू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. तर या बाबतीत ती माझी अपेक्षा आहे. हा बरोबर. या बाबतीत मी एवढं तुला सांगू शकतो की भांड्यातलं शेवटचं भोग बुजवण्याची जबाबदारी माझी. आणि एकदा का भांड्यातलं शेवटचं भोग बुजलं की त्याच्यात पाणी साठून राहू शकेल. फक्त त्याच्यासाठी पाणी ओतलं पाहिजे, जी जबाबदारी तुझी. तर आपलं हे टीम वर्क असणार आहे. मी एका पॉइंट पर्यंत तुला आणून सोडणार आहे आणि त्याच्या पुढचा प्रवास तुझा. आणि आपल्या जॉईंट एफर्ट्स मधून भांड नक्की भरणार आहे, पाणी त्यातून वाहून न जात. कारण तुला पुढे काही सरकत नव्हतं याचं कारण म्हणजे काही भोकं बुजल्यासारखी वाटत होती, पण शेवटचं भोग जोपर्यंत बादलीतलं प्लग होत नाही ना, तोपर्यंत पाणी वाहून जात राहणार. तर माझी जबाबदारी ती मी मानतो की that last question that you have, which Arjuna may not have had because he was a different person, that question I want to answer, that gap I want to plug. And once the entire jigsaw puzzle gets constructed to your satisfaction, there is no looking back. गुड. ठीक आहे थँक यू. सिनकर साहेब, तुमच्या अपेक्षा काय हा आहेत? मकरंद सिनकर म्हणा प्लीज. वारंवार ते ऐकण्याची सवय नाही साहेब वगैरे, पण ठीक आहे. मी माझं बॅकग्राऊंड सांगतो की मला म्हणजे भगवद्गीतेच्या विषयीचं मला काहीही ज्ञान नाही, काहीही नाही, शून्य आहे मी. आतापर्यंत दोनदा इस्कॉननी वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकं वाटत होते, पैसे पैसे देऊन म्हणजे ऑफकोर्स, पण मी घेतले, ते देत होते म्हणून मी घेतले आणि शेल्फवरती ठेवून दिलेत ते. पण हे काही आतापर्यंत असं वाटलंही नाही उघडून बघावंसं, कारण म्हणजे टेन्शनच होती, ऑफिसची वगैरे टेन्शन्स होती. आत्ताच रिटायर झालो 11 एप्रिलला. त्यामुळे नंतर मग आता म्हणजे, आणि मला प्रभुदेसाईंनी तुमचं हे सांगितलं होतं आणि ते पहिल्याच करायचं होतं, पण मधल्या काळात जमलं नाही म्हणून आता ही बॅच जॉईन केली. तात्पर्य हे की त्या भगवद्गीतेत विष्णू सहस्त्रनाम आहे, तेवढं सोडलं तर मला दुसरं काही येत नाही. विष्णू ओके. सहस्त्रनाम पाठ आहे, पण आणि ते रेग्युलरली बऱ्यापैकी म्हणतो मी. पण त्या आणि मला थोडं मिस्टिकल गोष्टींमध्ये थोडा इंटरेस्ट आहे. तर आणि म्हणजे तुम्ही ब्रह्मविद्या म्हणालात, तर मी कुठली एक संस्था आहे दुसरी ब्रह्मविद्या, ते प्राणायाम आणि श्वास नियंत्रण त्याचे पण कोर्सेस केलेले आहेत पूर्वी. तर त्याचा काही ह्याच्याशी संबंध आहे का, किती आहे असला तर, हे एक थोडस बघायचं होतं. आणि जनरली मला पूर्ण समजावून घ्यायचं, मला वाटतं ही फक्त पहिली स्टेपच आहे, ती पण नाहीये कदाचित. आम्ही किंडर गार्टन मध्ये आहोत, तुम्ही ग्रॅज्युएट झाला आहात ऑलरेडी. तर तेच समजावून घ्यायचं तुमच्याकडनं. ओके.
बघू तर आपण आता 20व्या म्हणजे आपल्या लास्ट लेक्चर नंतर काय माझी प्रगती होते ते मी सेल्फ असेस करेन. ओके, तुम्ही स्टेप्स मेन्शन केल्यात म्हणून आता मी तुम्हाला स्टेप्स सांगतो हा. की व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड. हम्म. गीतेत त्याला मी गीता सोपान म्हणतो, हा. आणि तो सोपान याचा सरळ मराठी अर्थ म्हणजे जिना किंवा लॅडर. तर त्या लॅडरवर 5 स्टेप्स आहेत, 5 पायऱ्या आहेत, आणि त्या 5 पायऱ्या चढून गीता शिकायची असते. आणि त्या 5 पायऱ्या चढून गेल्यावर तुम्ही परमपदाला पोचता. तोपर्यंत परमपद मिळत नाही, म्हणजे गीता मार्गाने. हम्म. पहिली पायरी गीता पठण, म्हणजे हे जे लोक सबंध गीता पाठ करतात आणि अक्षरशः पोपटासारखी म्हणून दाखवतात, मी रोज 9 अध्याय म्हणतो, मी रोज 18 अध्याय म्हणतो, मी रोज 1 अध्याय म्हणतो, जे काय असेल ते. तर ती पहिली पायरी, त्याने परमपदापर्यंत पोचता येत नाही, कारण नुसतंच. म्हणून तर कबीरजींनी म्हटलेलं आहे ना की राम नाम तो सब कोई लेवे, राजा डाकू और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. असं कबीरजींनी का म्हटलंय? राम नाम तर सगळेच घेतात, मग सगळ्यांनाच मोक्ष मिळायला, सगळ्यांनाच मुक्ती मिळायला पाहिजे होती. पण आपल्या पाण्यात तर एखादाच ध्रुव बाळ असतो, एखादाच प्रल्हाद असतो ज्याला मुक्ती मिळून जाते. मग फरक काय? तर नुसतं राम 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 म्हणून काही होत नाही. नुसतं पोपटपंची करून जर मोक्ष मिळत असताना किंवा मुक्ती मिळत असती तर पोपटाचा मोर झाला असता आणि जगात औषधाला पोपट उरले नसते. पण राम 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 म्हणून काहीही होत नाही, कारण पुढच्या पायऱ्या चढायच्या असतात. पायरी नंबर 2, सार्थ पठण. म्हणजे प्रसाद, एक जे मध्येच आपण विचारू का प्रश्न? हा? एक मध्येच प्रश्न विचारू का? हा, विचार. पायऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मग ही पहिली पायरी केलीच पाहिजे का नाही, बिफोर वी गो टू सेकंड स्टेप? नाही, अजिबात गीता पाठ करण्याची मुळीच आवश्यकता नाही. तुला एक गंमत सांगतो, इतकं तुला हसू येईल आणि पटेल माझं हे स्टेटमेंट. अरे, खुद्द कृष्णाला गीता पाठ नव्हती. कारण जेव्हा हे सगळं युद्ध झालं, अर्जुन युद्ध जिंकला, मग हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ सगळीकडे ते राज्य करायला लागले, आणि जेव्हा स्टेडी स्टेट निर्माण झाली युधिष्ठिराच्या राज्यात, तेव्हा अर्जुन एकदा असंच सहज कृष्णाला म्हणाला की, म्हणे कृष्णा, तू त्यावेळेस गीता सांगितलीस तरी मला काहीतरी तू खूपच भन्नाट बोलून गेलास. पण त्यावेळेला कसं मी नर्वस ब्रेकडाऊन झाला होता, युद्धाची चिंता होती, काय करू काय नको प्रश्न होते, नीट शांतपणे नाही ऐकता आली मला गीता. तर आता तू मला जरा आता आता कसं माझं डोकं शांत आहे. आता जर तू मला गीता सांगितलीस तर मी ती जास्त चांगली समजून घेऊ शकतो, म्हणून माझी तुला विनंती आहे की तू मला सगळी गीता परत सांग. त्याच्यावर कृष्णाचं उत्तर होतं, सॉरी, मला पाठ नाही गीता. आणि त्यावेळेला जी मी तुला बरोबर. गीता सांगितली ती एका वेगळ्या झोन मध्ये सांगितली. तेव्हा तू कोलमडलेला माझ्या समोर होतास, माझा सर्वात जवळचा मित्र. परत माझं जे ब्रीद आहे धर्माचं रक्षण करण्याचं, ते ब्रीद दॅट वॉज ऍट स्टेक, की आता हे ब्रीद मी पाळू शकतो की नाही. कारण मी तर वचन दिलेलं सगळ्यांना की न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी 4. पण ज्यांना 4 गोष्टीच्या युक्ती सांगायच्या त्यांनीच शस्त्र टाकून दिलं, तर मग धर्माचं रक्षण कसं व्हायचं? तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी स्वतः एका वेगळ्या लेवलला जाऊन तुला ते मी सांगितलं, योगयुक्त अवस्थेत सांगितलं ना. ते आता मला पाठ आहे ना, त्या अवस्थेत मला परत जाता येईल. त्यामुळे ते तुझी ही विनंती मी मान्य करू शकत नाही, असं कृष्णाने स्पष्ट सांगून दिलं अर्जुनाला. म्हणजेच ओके. काय, हा. गीता पठणाची अजिबात आवश्यकता नाही. त्यातला अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. सार्थ गीता पठण म्हणजे
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे नुसतंच बडबडण्यापेक्षा कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, कारण तुला फ्री विल दिलेली आहे मी, पण त्या कर्माचा जो रिझल्ट येईल त्याच्यावर तुझा अधिकार नाही. म्हणजे यू कॅन डिमांड, दॅट इज आउट ऑफ युअर रेमेट. म्हणजे कसं, अभ्यास करायचा तुला अधिकार आहे, पण मी आता इतका अभ्यास केलाय म्हणून मला 95% मार्क मिळालेच पाहिजेत असं तू डिमांड नाही करू शकत. मिळतीलही किंवा मिळणारही नाही, तुझ्या हातात. हा अर्थ समजून जर कर्मण्येवाधिकारस्ते पाठ केलं तर आपल्याला फायदा होण्याची शक्यता जास्त. पण ही परत परमपद मिळत नाही, कारण ही झाली दुसरी पायरी. तिसरी पायरी म्हणजे नुसताच अर्थ समजून गीता पठण करण्यापेक्षा, गीतेचं अध्ययन करण्यापेक्षा परमार्थ समजून, अर्थाच्या पलीकडचा अर्थ समजून गीतेचा अभ्यास केला तर त्याहून अधिक फायदा. उदाहरणार्थ, आपण संन्यास हा शब्द फारच लूजली वापरतो आणि आपल्याला असं वाटतं की संन्यासी कोणाला म्हणावं, की अ पर्सन हू डज नॉट पजेस एनिथिंग इज अ संन्यासी. नथिंग इज फार्दर फ्रॉम द ट्रूथ, हे पूर्ण चुकीचं आहे. सर्व संग परित्याग केलेला तो संन्यासी, ही संन्यासाची व्याख्या पूर्ण चुकीची आहे. संन्यास या शब्दाचा परम अर्थ काय माहितीये का? इट इज नॉट अ पर्सन हू डझंट ओन एनिथिंग. संन्यासी इज अ पर्सन हू इज नॉट ओन्ड बाय एनिथिंग. ओके. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा तो गुलाम नाही, तो संन्यासी. म्हणजे एखादा, मी एक अतिशय एक्स्ट्रीम उदाहरण घेतो, दारू पित असला तरी तो संन्यासी असू शकतो, दारूने त्याला पिता कामा नये. एखादा माणूस पैसा मिळवत असला भरपूर तरी सुद्धा तो संन्यासी असू शकतो, पण त्याच्या जीवनासाठी पैसा न राहता पैशासाठी त्याचं जीवन होतं, तेव्हा गडबड. असा परम अर्थ समजून घेणं ही तिसरी पायरी, पण तरीही परमपद मिळत नाही. इथपर्यंत तुम्हाला गीता किंवा गुरु आणून सोडू शकतात. चौथी आणि पाचवी पायरी ही मात्र तुम्हालाच करायची. आणि चौथी पायरी म्हणजे राजयोगाचा सराव. म्हणजे गीतेतलं ज्ञान, ब्रह्मविद्या समजल्यावर तुम्हाला आपोआपच एक ऍक्शन प्लॅन मिळेल. तुम्हाला तुमचा स्वधर्म कळेल. त्या स्वधर्माच्या मार्गावर सतत पुढे 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 जात राहणं ही पायरी नंबर 4. आणि ते तुम्हीच करू शकता. तिथे गुरुचा काही उपयोग नाही. कारण आता हेच बघ ना, आता मी म्हटलं ना की मी व्हिडिओ रिलीज करीन या सेशन नंतर, पण तो व्हिडिओ पाहणं तुमच्या हातात आहे. तुम्ही व्हिडिओच पाहिला नाही तर मग पुढच्या सेशन मध्ये तुम्ही काय प्रश्न विचारणार आणि तुम्हाला काय समजणार? मग मी काय करू? देणाऱ्यावर कधी नसतं, घेणाऱ्यावर असतं. एकच उदाहरण देतो. दगडी पुतळा द्रोणाचार्यांचा जो एकलव्य निर्माण करू शकला, खऱ्या हाडामांसाचे द्रोणाचार्य सुद्धा त्या लेवलचा धनुर्धर निर्माण करू शकले नाहीत. याचं कारण द्रोणाचार्य त्यांच्या बाजूने सगळं ओतायला तयार होते त्यांच्या शिष्यांमध्ये, पण शिष्यांनी पण ते घ्यायला पाहिजे ना. म्हणून दगडी पुतळा जे करू शकला द्रोणाचार्यांचा, ते खुद्द स्वतः हाडामांसाचे द्रोणाचार्य पण नाही करू शकले.
त्यामुळे घेणाऱ्यावर असतं तुम्ही किती सिन्सिअरली, किती मनापासून, किती डेस्परेटली राजयोगाचा सराव करता. ही झाली पायरी नंबर 4. आणि ती सुरुवातीला कॉन्शियसलीच करावी लागते, त्याला काही इलाज नाही. जेव्हा आपण पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकलो तेव्हा 1000 अवधानं सांभाळायची होती. ऍक्सिलरेटर पण होता, ब्रेक पण होता, स्टिअरिंग व्हील पण होतं, वायपर्स पण होते, हेडलाइट्स पण होते, रिअर आणि साईड व्ह्यू मिरर्स पण होते, सगळंच होतं. आणि पहिल्यांदा तर आपल्याला वाटलं की इतकी अवधानं आपल्याला सांभाळताच येणार नाही, हे भयंकर डिफिकल्ट आहे, जन्मात आपल्याला कार नाही चालवता येणार. पण तरी सुद्धा आपण कार चालवणं शिकलो, जिद्दीने शिकलो. आणि आता तर काय, ही ऑटोमॅटिकलीच सगळी अवधानं सांभाळली जातात. आपण मस्त शेजारशी गप्पा मारता मारता अतिशय ट्रॅफिक असलेल्या रोडमध्ये सुद्धा सहजासहजी जातो. आपला काय घामाचा टिपूस सुद्धा येत नाही. खरंय. हे कसं झालं? तर सुरुवातीला कॉन्शियस प्रॅक्टिस ही पायरी नंबर 4 गीता सोपानावरची. आणि पायरी नंबर 5 ही इट बिकम्स अ हॅबिट. राजयोग starts getting executed by you from your muscle memory. आपोआप, नॅचरली, ऑटोमॅटिकली, एफर्टलेसली राजयोग तुम्ही क्षणोक्षणी करू लागता सरावामुळे. त्याच्या आधी सराव करावा लागतो आणि एकदा सवय झाली की सराव संपतो. तर ती राजयोगाची सवय ही गीतेची 5वी आणि शेवटची पायरी, ज्याच्यानंतर यू आर ऑलवेज इन अल्फा स्टेट, बाय ऍटलिस्ट वाईल यू आर अवेक. ओके. तर मकरंद, मी आता तुम्हाला मकरंद म्हणतो. तुमच्या अल्फा विनंतीनुसार. स्टेट म्हणजे काय? तुम्ही मगाशी म्हणजे मी आता 1-2 व्हिडिओज बघितलेत अल्फा स्टेटवर, पण मला एक्झॅक्ट हे हा, नाही तर आलेलं. हा व्हिडिओ तुम्ही परत बघा, कारण सुरुवातीला तुम्ही नव्हतात तेव्हा मी एक्सप्लेन केलेलं आहे अल्फा स्टेट. आणि ओके, ओके. त्याच्यावर जर अधिक प्रश्न असले तर मग आपण ठीक, पुढच्या ठीक. याच्यात घेऊ, कारण आता वेळ हा, संपत आलेली आहे. आता 5 मिनिटं ठीक, उरलेली आहे. त्यामुळे ठीक जर आहे. आणखी 1-2 प्रश्न तुम्हाला असले, तुम्हाला म्हणा किंवा विपिनला, तर मग ते आपण प्रश्न घेऊ गीता वर्गासंबंधी. हा, आता मला या क्षणी बेसिकली काहीच नाही मला. हा, हा, विपिन, तुला काही ओके. मी प्रश्न एक आहेत? विचारतो. मी एक विचारतो प्रश्न, की आता जे तू म्हणालास सुरुवातीला या व्हिडिओमध्ये, की परमपद किंवा कृतकृत्य फिलिंग हे वाटणं असतं. तर ही जी अवस्था आहे ती अशी आपली परपेच्युअल याच्यात सध्या राहू शकत नाही. म्हणजे माणूस जिवंत असेपर्यंत सुद्धा कदाचित राहू शकत नाही. कारण आपण रोज आपलं जे बाकी कामं करत असतो, ऑफिसमध्ये जाणं किंवा पर्सनल लाईफ मधले काही इश्यू असतात, कुठलेही. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये वी गेट्स थ्रोन इंटू गॅमा स्टेट, मे बी मोर दॅन दॅट. आणि मग आपल्याला पुन्हा सगळं ते सावरत पुन्हा आपल्याला अल्फा स्टेटमध्ये यावं लागतं. त्यामुळे हे जे ते असं आपलं कॉन्स्टंट स्टेट नाहीये आपली. आपण प्रत्येक वेळी वेगळ्या बाहेर फेकलं जाणार, पुन्हा आपल्याला आतमध्ये यावं लागतं. हा, तर ते कायम परमप्रद प्राप्त करून त्या त्या झोन मध्ये कसं कायम राहायचं, हा तुझा प्रश्न आहे का? हा, तू हे वी विड अ मिलियनायर किंवा कौन बनेगा करोडपती बघितलेलं आहेस का? हो. त्याच्यात एक हॉट सीट असते आणि त्या हॉट सीट मध्ये बसलेल्याला अमिताभ बच्चन सारखे प्रश्न विचारत असतो. प्रत्येक प्रश्नाला ऑप्शन्स असतात आणि ते त्याला अचूक उत्तर द्यायचं असतं. तू याच कार्यक्रमात कोल्ड सीट बघितलेली आहेस का? हॉट सीट तर अमिताभचीच आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. व्हेर इज द कोल्ड सीट इन दिस एंटायर प्रोग्राम? प्रश्न विचारणाऱ्याची असं हा, मला ती एक झाली. येस, इट इज अ कोल्ड सीट फॉर शुअर. एनी अदर कोल्ड सीट? प्रेक्षक म्हणजे स्पेक्टेटर्स. हा, येस येस. प्रेक्षक किंवा फोन अ फ्रेंड वगैरे, हे जे म्हणजे समजा हॉट सीट मधल्या एखाद्या माणसाला अडलं काही, आणि तर ही कॅन टेक अ लाईफ लाईन अँड ही कॅन फोन अ फ्रेंड अँड दॅट फ्रेंड इज नॉट सिटिंग इन अ हॉट सीट बिकॉज ही हॅज नथिंग ॲट स्टेक. सो ही ऍडवाइजेस. ती झाली कोल्ड सीट. तर विपिन, तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे द होल पॉइंट
is to move from the hot seat to the cold seat. And cold seat is always cold. You don't have to, that seat doesn't have to get hot, and then you don't have to cool it down and make it a cold seat. Because it is always the cold seat. इथे ट्रान्सफॉर्मेशन आहे. इथे सीटच बदलायचे, इथे आपली आयडेंटिटीज बदलायचे, इथे आपल्याला अर्जुनाच्या भूमिकेतून कृष्णाच्या भूमिकेत यायचंय. दॅट इज द सिक्रेट. हे जे कृष्णाने युक्ती सांगितलेली आहे ना परमपद प्राप्त करण्याची, इट इज कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स. कम्प्लिटली. जे पाश्चात्यांच्या किंवा इतर लोकांच्या स्वप्नातही ते सोल्युशन आलेलं नाही, इतकं इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहे कृष्णाचं. You basically change the identity, change the seat. That is the answer. Now, how to do that is Raja Yoga. That is what we will learn. ओके. पण बेसिकली आपण गॅमा स्टेट मध्ये जाणं आणि मग परत अल्फा स्टेट मध्ये स्वतःला परत आणणं प्रयत्नांनी, असा काही प्रकारच नाही. You just move quietly into some other seat which is always in alpha state. And how to do that is the Rajaguhya or Rajavidya or Raja Yoga, given by the supreme doctor Rajavidya called Krishna. So how to do that is what we will learn. Now we have less than 1 minute to go before this entire first session ends. So त्यामुळे we may just get thrown out while I am speaking, but basically I think the agenda for today's session is fulfilled, and I will circulate the video for this session as well as the first video of the entire curriculum to you, which you have to go through during the next week. So 2 videos to see during the next week, आणि मग पुढच्या रविवारी आपण गीतेवरील गप्पाच्या दुसऱ्या सेशनला परत एकत्र जाऊ. धन्यवाद. 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 छान वाटलं. टिल नेक्स्ट Enjoy. टाइम. थँक्यू. Sure.